तुरेवाले शाहीर यांनी आपलं प्रमाणपत्र व प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे। शिवनेरी गडावर शिवाला जन्म देणारी ती माय होती, शत्रूंना पळवणारी पराक्रमी ती शूर होती। रयतेसाठी लढणारी अशी जादवांची ती लेक होती, आणि स्वराज्याचे स्वप्न मनी धरणारी अशी जिजाऊ महाराष्ट्राची शान होती। तेजस्वी बघा, त्या शिवबाला जन्म देणारी ती माय म्हणजे तीच जिजाऊ माता। तर तिच्यावर स्तवन घेत आहे, नीट लक्ष असू द्या। स्वराज्याच्या रक्षणासाठी झिजविला देह खरा, झिजविला देह खरा, करीते मी जिजाईला मान मुजरा, करते मी जिजाईला मान मुजरा।
शिवायचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळावर आहे. स्तवन झालेले आहे. लगेच गाण्याला सुरुवात करीत आहे. वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले, आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले. आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची. कधी उजाडेल ती सोनेरी पहाड गणराया तुझ्या आगमनात. बघा त्या गणरायाची ओढ ह्या सर्व भक्तजनांना लागलेली आहे. म्हणून काय म्हणायचंय? नसतो खेळ हा संसार, सारी पाठ सोंगतीचा. गणाला सुरुवात करीत आहे. सप्तरंगी रंगात इंद्रधनुच्या त्या प्रहरी नटली सारी धरती तुझ्या स्वागतापरी. सागना बाप्पाच्या कधी येणार घरी. सागना बाप्पाच्या कधी येणार घरी. सप्तरंगी रंगात इंद्रधनुच्या त्या प्रहरी नटली
सोबत सूरजजी हरेकर आहेत जे तुरेवाली शाहीर आहेत त्यांच्यासोबत हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे। तर बुवा तुम्ही कुठे आत असाल तसा आवाज तुम्हाला येणारच आहे, पण आतमध्ये असाल तर बाहेर येऊन जरा माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका हा, नाहीतर नंतर बोला की बाई काय बोलून गेल्या काही ऐकायला आलेलं नाही, तर तसं चालणार नाही हा। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते बुवा खेडची वाघीण बोलतात। जर मी तर गवळण शास्त्रातच घेणार आहे, पण जर तुम्ही गवळण नीट ऐकली नाही शास्त्र सोडून गायला तर दुसरी बारी या वैदेशराच्या हातात आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं हा। तर बुवा तुम्ही जिथे कुठे असाल तिथं माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं सुद्धा लक्ष आहे ना? क्या बात आहे, मस्त आवाज येतोय तुमचा। गवळणीला सुरुवात करायची नीट लक्ष असू द्या सगळ्यांचं। म्हणून काय म्हणायचं बघा, या गवळ्याच्या पोरीला कान्हा कमजोर समजू नको, मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ नको। आता या रणांगणात मी कोण आहे? राधा, आणि हे कोण आहे? श्रीकृष्ण। म्हणून काय म्हणायचं बघा, या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नको। हा माझ्यासोबत पहिलाच कार्यक्रम आहे म्हणून सांगायचंय, मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ नको। खोडीन तुझी खोडी असा तू वागू नकोस, खोडीन तुझी खोडी असा तू वागू नकोस। आणि चोरा नंद किशोरा मला तू अनपण समजू एकीला सोडली दुसरीला धरली तिसरीच कोणत्या करतोस काय? घरी बायको चिकनी है तरी तू माझ्यावर मरतोस काय? हो गवळणीची चाल देते नाहीतर लगेच बाहेर या हा। बघा गवळण 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 किती नीट लक्ष असू द्या। नंदाचा हरी येऊनी घरी, नंदाचा हरी येऊन घरी, कसा हाय दोष काना हा माजवतो, कसा हाय दोष काना हा माजवतो। घेऊ पुढे जरा तुमचा आवाज जाऊ द्या मोठ्याने। क्या बात आहे, कसा हाय दोष काना हा माजवतो। एक कान्हा कुंजवनात बघा हा कान्हा, कुंजवनात बघा हा कान्हा, कसा पावा वाजवतो। कुंजवनात बघा हा कान्हा, कसा पावा वाजवतो। बघा बुवा कसा पावा, पावा म्हणजे बासरी, तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नाहीये। कसा पावा वाजवतो एवढं वाजवतो हा। श्रीकृष्ण बासरी वाजवायचा माहितीये ना सगळ्यांना, त्या बासरीला पावा म्हणतात आणि तो पावा तो वाजवायचा, नंतर बुवांना तिथपर्यंत काहीतरी वेगळं ऐकायला जाईल। बघा कोण काय म्हणायचंय, नंदाचा हरी येऊन घरी, कसा हाय दोष काना माजवतो। कुंजवनात बघा हा काना कसा वाजवतो, कुंजवनात बघा हा काना कसा वाजवतो।
तर बुवा जर तुम्हाला याचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही. बघा पदाला सुरुवात करीत आहे, पण त्याआधी बुवांना माझं काय सांगणं आहे त्याकडे नीट लक्ष असू द्या. अरे समजू नकोस तुम्हाला साधी तू तडपशी लागी, कारण बिलातून बाहेर पडणार आहे ही जहरी नागी. कारण बिलातून बाहेर पडणार आहे ही जहरी नागी. आणि या बुवांसोबत आज इथे लढणार आहे शिवाजी. बुवा पदाला सुरुवात करता येईल, लक्ष असू द्या. चाल देते तुझे देख के पहली बार मेरा दिल धड़का है. बुवा तुम्हाला नाही चाल देते पदाची. हा तुझे देख के पहली बार मेरा दिल धड़का है, मैं प्यार जिसे करती हूँ तू लड़का है. बघा विषय कसा घेते, केला गडबड घोटाळा नाही विचार केला. गौतम ऋषीचा विषय आहे. वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, या जवाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, या वाड्याला. बघा विषय काय आहे, तर जेव्हा इंद्र गौतम ऋषीचे रूप धारण करून त्या अहिल्याच्या वाड्यात जातो तेव्हा गौतम ऋषी हे त्यांना बघतात की इंद्रदेव हा गौतम ऋषीचं रूप धारण करून त्या वाड्यात आलेला आहे. त्या इंद्राचा त्या अहिल्यावरती डोळा असतो म्हणून तो गौतम ऋषीचं रूप धारण करून तिच्यावरती अतिप्रसंग करण्यासाठी तिथे आलेला असतो. तर बुवा एवढाच विषय आहे. तर धरा धरा तुम्ही या भाड्याला, या आज वाड्याला. तर तो जो इंद्र गौतम ऋषीचे रूप धारण करून त्या अहिल्याच्या वाड्यात तिच्यावर अतिप्रसंग करण्यासाठी आलेला आहे त्याला तुम्ही धरा, जो आज वाड्यात आलेला आहे. नाहीतर बुवांना काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. म्हणून बघा काय म्हणायचंय, केला गडबड घोटाळा नाही विचार केला. कुणी तर त्या इंद्राने. कारण तो इंद्र जो आलेला असतो त्या वाड्यात ते रूप धारण करून आणि ते सर्व बघून जे गौतम ऋषी असतात ते अहिल्याला श्राप देतात. आणि तो श्राप, त्या श्रापातून ती अहिल्या मुक्त कधी होते तर जेव्हा रामाचा स्पर्श त्या शिल्पाला होतो तेव्हा ती अहिल्या मुक्त होते. म्हणून काय म्हणायचंय, वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, या वाड्याला. जो आज वाड्यात आलेला आहे त्याला तुम्ही धरा. एवढाच विषय आहे.
शास्त्रात करायची आहे. जर शास्त्र सोडून गायला तर दुसरी बारी माझ्या हातात आहे, एवढं लक्षात ठेवायचं. याप्रमाणे मी माझी पहिली बारी ती संपत आहे आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते.